गांधी काल असं म्हणाले की ओबीसी जनगणना करणं ही आमची चूक होती आणि आमच्या कार्यकाळातच ओबीसी जनगणना होणं आवश्यक होतं असं राहुल गांधींनी मान्य केलं आहे. तुमच्या सरकारनं ओबीसी जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, पण राहुल गांधींनी शंका उपस्थित केली आहे की ओबीसी जनगणना होईल का याची गॅरंटी नाही, पण त्यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये यूपीएच्या काळात ओबीसी जनगणना होणं हा निर्णय घेणं अत्यावश्यक होतं. संविधानाने एसटी, एसटी आणि अदर्स इतकंच त्या ठिकाणी जनगणना सांगितली होती. पण अनेक काळामध्ये मागच्या 50 वर्षापासून मागणी होती ओबीसीची जनगणना करा, ओबीसीला संवैधानिक दर्जा द्या, ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा द्या. पण 50 वर्षे काँग्रेस पार्टीने सरकार चालवून ओबीसी समाजाला कधीच न्याय दिला नाही. ओबीसींच्या मताचा वापर करून घेतला. 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीचा ओबीसी समाज आणि देशात तर 3000च्या वर जाती आहेत ओबीसीमध्ये. या सर्व जातीचा अपमान राहुल गांधींनी केला आणि काँग्रेस पार्टीने केला आणि यांनी अजेंडा ठेवला फक्त जाहीरनाम्यापुरतं आणि मॅन्युफॅक्चरपुरतं ओबीसीचा विचार करायचा आणि मग मात्र वाऱ्यावर सोडून दिलं. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला आणि जी मागणी होती जनतेच्या मनातली, महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठी मागणी आली होती की ओबीसीची जनगणना करा. आणि मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचं आहे की माननीय मोदीजींनी ओबीसी जनगणनेचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या देशामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एक क्रांती होणार आहे. सर्व समाजाची त्या ठिकाणी सामाजिक परिस्थिती राहील त्याप्रमाणे विकास होणार आहे. सर्वच समाजाचा विकास झाला पाहिजे, आर्थिक दुर्बल समाजाचा विकास झाला पाहिजे, याकरता ही जनगणना आहे. आणि राहुल गांधीला मुशिरा सुटलेलं शहाणपण आहे. राहुल गांधींनी खऱ्या अर्थाने देशाची माफी मागितली पाहिजे, ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे आणि ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला वेठीस धरलं होतं, काँग्रेस पार्टीला ओबीसीचे मतं घ्यायचा अधिकार नाही, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही वादग्रस्त मंत्री त्यांना डच्चू मिळणार, खाते बदलणार अशी चर्चा जोर धरत आहे, काय सांगतात? नाही, यामध्ये आता हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे आणि त्या पक्षात जे नेते आहेत, जे राष्ट्रवादीचे मंत्री, यांचा अधिकार जयंत आपल्या अजितदादांना आहे आणि इकडे एकनाथ शिंदे साहेबांना आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षाचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात. शेवटी राज्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं अंतिम निर्णय देवेंद्रजी घेतील. अशा मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आता असं आहे, मी वारंवार सांगितलं की आमची सर्वांची जबाबदारी आहे, माझ्याशी सर्वांची, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक सदस्यांची, की जनतेच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट निर्माण होईल, आपल्या प्रतिष्ठेच्या डाग लागेल, आपल्याबद्दल जनतेचं मत खराब होईल. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते मतदार जर नाराज होत असतील आमच्या बोलण्यामुळं, वागण्यामुळं, तर मला असं वाटतं याकरता आम्ही सर्वांनी स्वतःला दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि स्वतःला दुरुस्त करून मंत्रिमंडळाने सरकारचा फेस हा गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार असा ठेवला पाहिजे. मंत्र्यांचे फोन टायर होत असल्याचा आरोप होतोय. रोहित पवार यांनी हा आरोप केले आणि त्यामुळे मंत्री काही फोन पण बंद ठेवत असल्याचं ते म्हणतात. त्या रोहित पवारांना काहीतरी आज तुमच्या मीडियामध्ये दिवसभर त्याला राहायचं असेल म्हणून अशी एक पुन्हा फुसकी मारण्याचा प्रयत्न केलाय. मंत्र्यांचे फोन टेप करण्याकरता भरपूर त्या ठिकाणी फॉर्मॅलिटी आहे. असं कुणाची टेप कुणाला टेप करता येत नाही, त्यामुळं हा फुसकीवार आहे. मंदिरांमध्ये मानापमान नाट्य रंगलेलं आहे. शिरसाट आणि त्यांच्या ज्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यामध्ये पत्रावरून देखील बोल होतं की अधिकार मंत्री आणि राज्यमंत्री अधिकारांचा वाद निर्माण झाला आहे. नाही, फार वाद नाही आहे. आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे. कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे
सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना. लाडकी बहीण मलाही सांगितलं, सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा. मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे. सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे, जसं आता मी माझ्या खात्यामध्ये 3000च्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत, महसूल हिअरिंग, आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहे. सुधीर मुनगंटीवार मंत्री हे दरोडेखोर आणि युजलेस आहे असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे. असं 75% वगैरे आकडेवाईट सांगून त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. पुन्हा आरोप करायचे असेल तर व्यक्तिगत केले पाहिजे, नाव घेऊन केले पाहिजे तुमच्यात हिंमत असेल तर. नुसते टोमणे मारायचे, दिवसभर त्या ठिकाणी टोमण्यावर जगायचं. असं आहे की सरकारबद्दल बोलताना विचार केला पाहिजे की सर्वच एका माळेमध्ये आणणं काही योग्य नाही आहे. त्याला कुठले मंत्री वाटतं 45% त्यांनी नाव दिले पाहिजे. 75% मंत्र्यांचे कोण त्या ठिकाणी तुम्हाला या राज्याच्या दृष्टीने वाईट वाटतं. लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 14,000 आदेश आपण घेतलेला आहे. 42,000 प्रमाणपत्र मागवलेले आहे तहसीलदारांना सूचना. परवा मी माननीय मुख्य सचिवासोबत आणि किरीट सोमय्याजी आणि आमच्या टीमची बैठक झाली, सर्व कलेक्टरची बैठक झाली. 15 ऑगस्टपर्यंत सर्व बोगस जन्मतारखेचे प्रमाणपत्र, जन्मदाखले हे परत घ्यायचे आदेश आम्ही काढलेले आहे. सर्व कलेक्टरनी कबूल केलेलं आहे की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व दाखले जे चुकीचे दिले आहे ते परत करू. आज अजितदादांनी दौरा केला पुण्यातल्या काही ठिकाणी वाहतूक कोंडीवरून. अधिकाऱ्यांना प्रचंड झापलं, पण त्यावरूनही काही टिप्पणी विरोधकांकडून येत आहे की अजितदादा म्हणजे अधिकाऱ्यांना धारेवर धरतात पण पक्षातील नेत्यांना कधी धारेवर धरणार. त्यांची कृती आणि त्यांचे वक्तव्य सतत बेधडक आणि आक्षेपार्ह. अजितदादांनी जे काही त्या ठिकाणी बोलले असतील अधिकाऱ्यांना ते सार्वजनिक हिताकरता बोलले असतील. त्यांचं काही व्यक्तिगत बांधकाम नव्हतं. एखादा मंत्री आणि अजितदादासारखे उपमुख्यमंत्री जेव्हा सकाळी 7 पासून विविध विकासाच्या कामावर दौरे करतात, त्यांची सवय आहे. ते सकाळी 6ला निघतात अजित पवारजी आणि 10 वाजेपर्यंत विविध विकास कामाचे दौरे करतात. ते दौरे कुणासाठी आहे? हे दौरे तर समाजाकरता आहे. आणि त्यावेळी अधिकाऱ्यांना जर काम नसन केलं तर अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी लाडचोळी लावणार आहे. सांगावंच लागेल, फटकावरच लागेल. शेवटी प्रशासनाचं काम आहे शासनाने आदेश दिल्यावर. त्यामुळे अजितदादांनी केलेलं काही जे विधान असेल ते विकास कामावर नसेल किंवा विकास कामामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील त्यामुळे केलं असेल. आणि त्यावरूनच ते पक्षातील नेत्यांना कधी आवर घालणार असे पक्षाच्या नेत्याला ते काय बोलतात काय नाही बोलतात हे बाहेर सांगतील का? त्यांच्या अंतर्गत बैठकीत ते बोलत असतील ना. भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू करण्यासाठी नवीन निकष लावण्यात आले. त्यामुळे तरुण उपसचिव जे आहे ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. ते निकष कंपनीचे ठरवतात. मला वाटते सामान्य प्रशासन विभागाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय साधारणतः 80% मार्क जे आहे ते नवीन प्रशासकीय अधिकाऱ्याकरताच आहे. पण वर्षानुवर्ष 18 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष ज्यांनी नोकरी केली प्रशासनामध्ये त्यांना 20 मतं देऊन, त्यांना 20 मताचा आधार देऊन त्यांना सुद्धा काही आयएसच्या पोस्ट मिळाल्या पाहिजे. आणि 28 वर्षाचा अनुभव आहे पण आयएस होत नाही. आता आम्ही निर्णय घेतला महसूल खात्यामध्ये, मागच्या 8 वर्षापासून सिलेक्शन ग्रेड ऍडिशनल कलेक्टरला मिळत नव्हती. त्यामुळं आपण नागपूरचं उदाहरण घ्या, आशा पठाण आहेत, त्याला सिलेक्शन ग्रेड न मिळाल्यामुळे त्या 5 वर्षापासून आयएसच्या प्रलंबित होत्या. मी मंत्री झालो, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एका मिनिटात फाईल क्लिअर झाली. 68 अधिकारी सिलेक्शन ग्रेडमध्ये गेले, त्यापैकी 12 आयएस झाले. 12 आयएस झाले. आशा पठाण आता आयएस झाल्या. असे अनेक लोक आहेत आयएस होणारे. मला असं वाटतं नवीन लोकांनी हा विचार केला पाहिजे की 80% मार्क त्यांना जर डायरेक्ट तुम्हाला येण्याकरता आहे आयएसमध्ये, आणि मग इनडायरेक्ट जे लोक आहेत ज्यांना प्रमोशन होऊन येतात त्यांनाही थोडी संधी असली पाहिजे म्हणून हा घेतला निर्णय. सुधीर अशाच मुनगंटीवार प्रकारची समस्या खालच्या पोस्टसाठी पण आहे. तहसीलदारातून जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारीतून अप्पर जिल्हाधिकारी अशी अडचण तिथे पण आहे. तिथे आहे पण ती सोडवली आम्ही. आता तहसीलदारचे प्रांत प्रमोशन करताना आम्ही हे येऊ देणार नाही. नायब तहसीलदारचे तहसीलदार करता येणार नाही. तलाट्यापासून तर कलेक्टर ऍडिशनल कलेक्टरपर्यंत आमच्या विभागात आम्ही प्रमोशन जे करणार आहे ते दोन्ही प्रकारचे करणार आहे. डायरेक्टही प्रमोशन असणार आहे आणि जे अनेक वर्ष नोकऱ्या करून वर गेले आहेत त्यांचे प्रमोशन होणार आहे. सुधीर मुनगंटीवार शनिदेवाची पूजा केलेली आहे. तुम्हाला वाटतं का की शनिदेव त्यांना पावणार? तर मला सांगा, मी आता आई जगदंबेची पूजा करणार, त्यामुळं पूजाही करायला मनाई आहे.
त्यांची भावना आहे. शेवटी धार्मिक काम, धार्मिक प्रतिष्ठान अनुष्ठान करणं, धार्मिक प्रतिष्ठानाचे निर्माण करणं आणि धार्मिक अनुष्ठान करणं हे आपापल्या प्रत्येकाचा देव वेगळा आहे, प्रत्येकाचा परमेश्वर वेगळा आहे आणि प्रत्येकाच्या कुणाची तुलना कुणाची होऊ शकत नाही. त्यामुळे शनीच्या दर्शनाला गेलं त्याच्यावरनं काही वाद. शेवटी मनुष्य हा सकाळी पूजापाठ करत असतो आणि रोज पूजापाठ करतात काही लोक. मी रोज पूजापाठ करतो. त्यामुळं पूजा कुणाची करायची कुणाची नाही करायची त्यावरनं काही चर्चा करायची गरज नाही. सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होतील अशा काही बातम्या आल्या. सामनामध्ये लिहून आलं सुधीर मुनगंटीवार अध्यक्ष होतील आणि राहुल नार्वेकर जे आहे ते एका मंत्रीपदी विराजमान होतील आणि काही आणखी जे मंत्री आहे त्यांनाही डच्चू मिळेल. सुधीर मुनगंटीवार तुमचे मित्र आहेत, तुमची भेटगाठी होतात. या संदर्भात काही सत्यता आहे का? म्हणजे सामना शिवसेनेच्या भविष्य सांगतं, आता भाजपचं पण भविष्य सांगायला लागलं सामना. हे आता मुधोळकरजीकडे कुठनं बातमी आली माहित नाही. मुधोळकरजी काही आमच्या कोर टीममध्ये नाही आहे. त्यामुळं सामना हे सांगितलं ना, यांना टोमणे मारल्याशिवाय झोप लागत नाही. सामना म्हणजे काहीतरी खरमरीत आणि खोटं लिहून येते म्हणून लोक वाचतात. सामनाचा खप आहे ना तो कमी होत चालला. सामना पेपरचा खप आहे ना तू बघा मागच्या 5 वर्षात कमी होत चालला. आता तो खप जशा बातम्या तुम्ही अशा द्याल, स्फोटक बातम्या, आज हे होणार आहे, आज ते होणार आहे, अशा बातम्या छापल्या की लोक ते पेपर घेतात वाचायला. म्हणजे आपल्या पेपरची खप वाढवण्याकरता, सामना पेपरचा खप वाढवण्याकरता, सामना पेपरची प्रसिद्धी आणि त्यामुळे संपादकाची प्रसिद्धी होते, त्यानंतर मालकाची प्रसिद्धी होते. तेवढं संपादकाची प्रसिद्धी, मालकाची प्रसिद्धी, आपला खप वाढवणे याकरता सामना रोज काही ना काही लिहित राहतं आणि तुम्ही सामना माझ्यासमोर मांडत राहता. लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 14,000 पुरुषांनी लाभ घेतला आणि त्यापोटी 21 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. या गोष्टीकडे सरकार कशा पद्धतीनं पाहतं? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे, सरकारने स्पष्ट केली आहे. चुकीच्या पद्धतीने जे आमच्या लाडक्या बहिणींनी घेतले आहे त्याबद्दल सरकारची भूमिका क्लिअर आहे की वसूल करणार नाही. पण त्या महिलांच्या पैसे जर भावांनी घेतले असेल किंवा व्यक्तींनी घेतले असेल, पुरुष व्यक्तींनी, तर गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि पैसे वसूल केले पाहिजे. म्हणजे आमच्या बहिणीचे पैसे ते पैसे जर तुम्ही त्या ठिकाणी पुरुष व्यक्ती उचलत असतील तर मग दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. त्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. झुडपी जंगलासंदर्भात निर्णय झालेला आहे. परवा मीटिंग झाली. नागपूर रेल्वे स्टेशन, हायकोर्ट सारख्या ज्या अनेक इमारती आहे या झुडपी जंगलामध्ये, यासाठी काही अधिकारी नेमणार आहेत. राज्यमंत्र्यांना तुम्ही अधिकार जे दिलेले आहेत त्या संदर्भात झुडपी जंगल लिगलाइज होण्यासाठी किंवा तिथे जे लोक बसलेले आहेत त्यांच्यासाठी काय आता उपाययोजना केली जाणार? झुडपी जंगलाचा निकाल, झुडपी जंगलच्या 86,000 हेक्टर जागेचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे आणि सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या टिप्पण्या केल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे निकाल दिले आहेत. 1996च्या पूर्वीच्या झुडपी जंगल जे अलॉट झाले असतील त्याच्याबद्दल काय करावं, 1996 नंतर जे झुडपी जंगलात लोक बसले असतील त्यांच्यावर काय करावं, काही झुडपी जंगल जागेमध्ये कॉमर्शियल व्यवसाय तयार झाले त्याचं काय करावं, ज्या ठिकाणी अलॉटमेंट झाले शासकीय अलॉटमेंट त्यांचं काय करावं. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर जो आला 86,000 हेक्टर करता तो वेगवेगळ्या भागात आलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपण पुढे जाऊ. आम्ही त्याचा मुख्य सचिवाकडे बैठक झाली आणि मुख्य सचिवांनी आता काही आम्ही त्या बैठकीला होतो, लवकरच झुडपी जंगलाच्या जागा या गरीब माणसाला पट्टे वाटप करण्याकरता, जिथं अतिक्रमण झालं ते रेग्युलाइज करण्याकरता या जागा मिळतील, आम्हाला विश्वास आहे. राहुल गांधी ने कल एक स्टेटमेंट दिया, उसमें वो कह रहे हैं कि मोदी जी में कोई दम नहीं है, जो है वो गुरुद्वारा खुलाया गया है. पूरे विश्व ने देखा है, पूरा भारत भी देख रहा है. मोदी जी तो मुमकिन है, सर. तो ये जो मोदी जी का नाम लेकर वो अपना खुद का कद बनाना चाहते हैं, कौन पूछता है राहुल गांधी को? आज पूरा विश्व के 192 देश, 192 कंट्री मोदी जी को सराहते हैं, मोदी जी का गुणगान करते हैं. मोदी जी विश्व के सबसे बड़े नेता है, ये भावना खुद डोनाल्ड ट्रंप जी करते हैं. और जिस प्रकार से देश को आज विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है और पूरे विश्व को बताया गया कि हमारा देश 2047 में विश्व का सबसे मजबूत देश रहेगा. ये गुब्बारा है, इतना बड़ा देश का विकास हो रहा है, चारों बाजू से ये गुब्बारा है
25 करोड़ लोगों को जो बीपीएल से बाहर निकाला मोदी जी ने, गुब्बारा है। आप देख रहे हैं पूरे देश का डेवलपमेंट एक गुब्बारा है। देखिए, जिन्होंने कभी जीवन में देश की डेवलपमेंट की बात ही नहीं की, वो राहुल गांधी जात पात की राजनीति करके धर्म में वहां पर झगड़े लगाकर जिन्होंने राजनीतिक अपना फायदा किया, ऐसी कांग्रेस पार्टी और राहुल गांधी, मोदी जी के बारे में बोलने का इनको कोई अधिकार नहीं है। मोदी जी के 11 साल के कार्यकाल का अगर मेरे सामने अगर प्रेजेंटेशन लेना रहा तो दिन भर चले जाएगा आपका। इतना बड़ा काम मोदी जी ने खड़ा किया है। समाज के आखिरी आदमी का हित ये मोदी जी ने देखा है और देश के हित में मोदी जी ने अपना जीवन समर्पित किया है। राहुल गांधी जी, आप बोले मोदी जी के जीवन की तरफ देख लीजिए, जिनका जीवन ही समाज के लिए, देश के लिए समर्पित है, उनको क्यों ऐसा आप उनके ऊपर उनको इसलिए मोदी जी पर टिका करके राहुल गांधी अपना खुद का कद बढ़ाना चाहते हो? कभी नहीं होगा। मोदी जी है और मोदी जी जो कर सकते हैं देश में कोई नहीं कर सकता और विश्व में भी कोई नहीं कर सकता। शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। शेतकऱ्यांचा प्रश्न आणि साखर उद्योगाचे रिलेटेड प्रश्न, मला वाटतं हे विकासाकरता, शेतकऱ्याच्या विकासाकरता, शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता अशा भेटी घेतल्याच पाहिजे, अशा भेटी झाल्याही पाहिजे। कारण शरद पवार साहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या जे काही त्यांचा प्रवास राहिला आहे, त्या प्रवासातलं जे काही अनुभव आहे शरद पवार साहेबांना, त्या अनुभवाची फायदा सरकारला होत असतो। शेवटी आमच्याकडे लोक भेटतात सकाळपासून, त्यांच्याही जे काही निवेदन येतात त्याचाच आम्हाला फायदा होतो। तर शरद पवार साहेबांची जे देवेंद्रजींची भेट आहे त्यामधनं ऊस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, यामध्ये काही ना काही मार्ग निघेल। शेवटी अनुभवी लोक जेव्हा एकमेकाला भेटतात त्यातनं विकासाचा संकल्प होतो किंवा जे काही प्रश्न शिल्लक राहिले ते सुटतात। काँग्रेसनं काल दिल्लीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक घेतली, काँग्रेसमधल्या ओबीसी नेत्यांची। त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना निमंत्रित केलं नव्हतं। एकेकाळी तायवाडे काँग्रेसचे नेते देखील होते। मला असं वाटतं त्याबद्दल त्यांना बबनराव तायवाडेंना का बोलू नये मला माहिती नाही, पण बबनराव तायवाडे हे नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर आपला मेळावे वगैरे घेत असतात, ओबीसी समाजाकरता काम करत असतात। ते भाजपचे आणि सर्वच पक्षाच्या लोकांना बोलवतात। त्यामुळं काँग्रेस पार्टीचे तसे ते काँग्रेस पार्टीला मानणाऱ्यापैकी आहे, त्यांना का बोलवू नये काही माहिती नाही। पण काँग्रेस पार्टीला ओबीसीची काही घेणं नाही आहे। त्यांना समाजामध्ये कधी त्यांनी विकासाच्या विषयाचा विचारच केला नाही आणि ओबीसीचा तर मूळ दुश्मन काँग्रेस राहिला आहे। मागच्या स्वातंत्र्यापासून इतिहास जर विचार केला तर खरा ओबीसीचा सत्यानाश कोणी केला तर काँग्रेस पार्टीने केला। काँग्रेस पार्टीने कधी ओबीसींना समाजाला आपला समाज मानला नाही। मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टीने काही समाजाला, विशिष्ट समाजाला खूप महत्व दिलं, पण ओबीसी समाजाला कधीच काँग्रेस पार्टीने महत्व दिलं नाही। 50 वर्ष झाले होते तरी संविधानिक दर्जा आयोगाला मिळाला नाही, ओबीसी आयोगाला, आणि आता जातनिहाय जनगणनेचा 50 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली होती। म्हणजे संविधानामध्ये दुरुस्ती काँग्रेस पार्टीने ज्या केल्या त्या स्वार्थाकरता केल्या, पण ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याकरता कधी संविधानामध्ये दुरुस्ती करून ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम काँग्रेस पार्टीने कधीच केलं नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी, आमचं एनडीएचं सरकार, आमचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी जो संकल्प केला तो संकल्प आहे ओबीसीच्या विकासाचा, तो संकल्प आहे ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा, तो संकल्प आहे ओबीसी समाजाला न्याय देण्याचा।